आज आपण शिकणार आहोत फुगा बाहीची कटिंग आणि स्टिचिंग. तर हे काठ घेतले 3 इंचचं आणि इथून 3 इंच सोडून वरती घेऊ आपण 6 इंच आणि 1 इंच घेऊ शिलाईन आणि इथून 2 इंच घेऊ वरती घेऊ मिऱ्या पाडायला. मग इथून घेऊ आपण 9 इंच एक्स्ट्रा घेऊ आणि त्याच्या पुढं घेऊ आपण इथून घेऊ जे बॉटम असते तेवढे घेऊ आपण पुढे आणि इथून 2 इंच घेऊ खाली आणि असं पट्टीने रेस आखून देऊ. इथून पण वरतीपर्यंत रेष आखून देऊ आणि असं आकार देऊ आपण, शेप देऊ. तर आता इथून कटिंग करून घेऊ आपण. आता इथं आपण 9 इंच घेतला तिथून रेस आखून देऊ आणि इथं स्टक्स देऊ म्हणजे आपल्याला मिऱ्या पाडायला असं समजेल. इथं पण स्टक देऊ. या साईडला आपण असं मिऱ्या पाडून घेऊ. असं छोट्या मिऱ्या पाडून घेऊ आपण. जिथपर्यंत आहे ते कट आहे तिथपर्यंत आपण मिऱ्या पाडून घेऊ. आता आपण खाली अस्तर ठेवू आणि वरून हे कापड ठेवू आपण आणि असं शिलाईन मारून घेऊ. वरून शिलाईन पूर्ण मारून घेऊ आपण. मग त्याच्यावरून हे आपण काठ घेतले हे ठेवू, उलटा ठेवू आपण. वरून अजून शिलाईन मारून घेऊ. अशा प्रकारे शिलाईन मारून झाले का असं वरून दाब शिलाईन मारायची अजून. तर इथून दाब शिलाईन मारत आहोत आपण. हे झालं. आता आपलं दाब शिलाईन मारलं गेलं. आता असं आतमध्ये घेऊ आपण ते भाग आणि असं दुमडून वरून शिलाईन मारू. मोबाईल थोडा पकडला नाही आला. असं शिलाईन मारलं का मग ते पलटून घेऊ आपण असं.
असं आपण पलटून घेऊ. आणि इथून पण दाब शिलाईन मारून देऊ या कोपऱ्याला. हे झालं दाब शिलाईन. आता आपण ब्लाऊज घेऊ. ब्लाऊज तयार आहे. तर आता आपण इथं मोजून घेऊ 3-3 इंच दोन्ही साईड, शोल्डरच्या दोन्ही साईडला. इकडं 3 इंच मोजून घेऊ आणि इकडं 3 इंच मोजून घेऊ आपण. आणि असं हे जे असतं इकडचं ते जोडून घेऊ. बाहेरचे ते असते ते. चुन्याचा भाग सोडून ते आपण कट दिलं होतं तिथपर्यंत आपण असं जोडून घेऊ. या दुसऱ्या साईडला पण तसंच जोडून घेऊ आपण. कट आहे तिथपर्यंत आपण जोडून घेऊ. आणि आता इथं हे आपल्या मिऱ्या आहे ते जोडायचे. खालच्या साईडला आहे तसं नाही जोडायचं, दुसऱ्या साईडला जोडायचे. खालच्या दुसऱ्या साईडला आहे तर आता दुसऱ्या साईडला असं मोडायचे. हे बघा झाले. आता फिटिंगची शिलाईन देऊ आपण. बरोबर असं धरून फिटिंगची शिलाईन देऊ. पहिल्यांदा वरून देऊ फिटिंगची शिलाईन, नंतर आतून देऊ. जास्त असते ते कट करून टाकायचं. उलटा करून घेऊ. जे बाहीचे माप असते ते टाकायचं. माझे इथं 5.5 आहे तर 5.5 टाकले. इकडे 6.25 आहे. आणि सीधी शिलाईन मारून घेऊ आपण. सरळ शिलाईन मारून घेऊ. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.